आज सकाळी सकाळी खूप छान असे नाश्त्याला पराठे बनवलेले आहे आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. आणि त्याच्या आधी नाही ते बघा, सकाळचीच वेळ असते त्यावेळेस मला टिफिन बनवायला लागतो. सकाळी 5:30ला माझा टिफिन तयारच असतो. आता इथे बघा, आज आहे ना वालाची भाजी बनवलेली होती. चला, इथे वालाची भाजी चपात्या झालेल्या आहे. अहोंचा टिफिन आता भरून देते आणि अजिबात थंड व्हायला वेळ राहत नाही. चला, सकाळी सकाळी मला हे काम तर पहिलंच करायला लागतं. 5:30 वाजता टिफिन हा आपला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा, मग माझ्यासाठी नाश्त्याला आज आहे ना गावठी हरभरे ना छान असे रात्री भिजत टाकलेले होते. ते छान असे कुकरला मस्त उकडून घेतले. थोडेसे उकडतानाच मी इथं टॅमॅटो आणि कांदा वगैरे, मीठ वगैरे, थोडंसं लाल तिखट घालून उकडलेली आहे. खूप पौष्टिक असतात. त्याच्यानंतर आहे ना आज इथे बघा कुकरमध्ये बघा 4 बटाटे आणि थोडेसे ना फ्रेश असा वाटाणा वाटीत उकडायला ठेवलेलं आहे. 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मीठ, मिरची, मसाले सगळे ॲड करून ह्या पद्धतीने असं करून ठेवलं, म्हणजे झटपट आपल्याला पराठ्यांमध्ये भरायला. आता इथे बघा तवा पण ठेवलेला आहे. चला, आता पराठे बनवायला सुरुवात केलेली आहे. एवढे सुंदर होतात पराठे आणि याची रेसिपी तुम्हाला येणार आहे नंतर. तुम्ही नक्की बघा, खूप सुंदर इथे आपले पराठे तयार होत आहे हे बघा. आणि चवीला तर अप्रतिम लागतं, खूप सॉफ्ट होता. तुम्ही प्रवासामध्ये पण हे पराठे नेऊ शकता, एवढे छान झालेले आहे. साजूक तूप भरपूर असं लावायचं त्याला. चला, सगळे पराठे ह्याच पद्धतीने आता गरमागरम करून घेते आणि नाश्ता पण करून घेते सकाळचा. बघू शकता इथे आपले सगळे पराठे तयार झालेले आहे हे बघा. त्याच्यानंतर आहे ना बरेच सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर, जेवणं वगैरे झाल्यानंतर आहे ना मग माझी अशी कामं चालूच असतात. आता इथे थोडंफार आहे ना शिवायचं पण बरंच राहिलेलं आहे, माझं पेंडिंग पडलेलं आहे शिवायचं. पण मी थोडासा कंटाळाच करते, कारण थंडी पण आहे त्याच्यामुळे. चला, तरी पण घेतलं थोडंसं मनावरती. आता इथे बसलेली आहे थोडंसं शिवायला. शिवून वगैरे झाल्यानंतर थोडा आराम केला. त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मस्त कुळदाचे शेंगोळे बनवलेले आहे आणि खूप पौष्टिक असतं बरं का कुळदाचे शेंगोळे. हिवाळ्यामध्ये ना हे आवर्जून खायचं. गरम असतं ते, कुळीत गरम असतं आणि छान इथे बघा शेंगोळे तयार झालेले आहेत गरमागरम. सोबत आज मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे. ह्या पद्धतीने आजचं सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे रुटीन. चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.